इराण इस्रायल संघर्षाला 7 दिवस पूर्ण झाले। यात साऱ्या जगाची चिंता वाढली। जगात तिसरं युद्ध सुरू झाल्यानं ते साहजिकच आहे म्हणा। मात्र तरीही इराणकडे अण्वस्त्र असता कामा नये अशी ठाम भूमिका जगातील 7 विकसित देशांनी घेतली आहे। दुसरीकडे 21 मुस्लिम राष्ट्रांनी इराणच्या समर्थनार्थ एक संयुक्त निवेदन जारी करत इराणला पाठिंबा दर्शवलाय। मात्र त्या व्यतिरिक्त या मुस्लिम राष्ट्रांनी फारशी हालचाल केलेली नाही। त्यामुळे मुस्लिम जगतात इस्रायल विरुद्धच्या लढाईत इराण एकटा पडतोय की काय अशी शक्यता आहे। मात्र असं का होतंय? इराणला पाठिंबा दिला म्हणजे ही राष्ट्र खरंच युद्धात उतरणार का, की लांब राहून हा संघर्ष नुसता पाहण्यात त्यांचे काही वेगळे हितसंबंध आहेत? पाहूया एक रिपोर्ट। इराणनं इस्रायली हल्ल्यांना कडवट प्रतिकार करताना त्यांची एकाहून एक सरस मिसाइल्स वापरली आणि आपण युद्धासाठी तयार आहोत याची चुणूकही दाखवून दिली। 13 जून पासून सुरू झालेल्या संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांनीही आता कोणतीही दया दाखवली जाणार नाही असा इशारा दिलाय। त्यामुळे हा संघर्ष अधिक चिघळतानाच दिसतोय। इस्रायलच्या समर्थनार्थ तर अमेरिका सुरुवातीपासूनच पुढे आली आहे। इराणनं बिनशर्त शरणागती पत्करावी असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। मी इराणवर हल्ल्याचे आदेशही देऊ शकतो असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। थोडक्यात इस्रायलसाठी अमेरिका युद्धात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर अलीकडेच कॅनडामधील कॅनानास्किसमध्ये पार पडलेल्या G7 परिषदेतही जगातील 7 प्रगत राष्ट्रांनीही इराण विरोधात आणि इस्रायलच्या समर्थनार्थ एक संयुक्त निवेदन जारी केलं होतं। पश्चिम आशियामध्ये शांतता नांदावी यासाठी आम्ही G7चे नेते कटिबद्ध आहोत। इस्रायलच्या सुरक्षेसाठी आमचा पाठिंबा आहे। नागरिकांच्या सुरक्षेला आमचं प्राधान्य आहे। पश्चिम आशियातील अशांतता आणि दहशतवाद यासाठी इराण कारणीभूत आहे। आम्ही ही बाब सातत्यानं स्पष्ट केली आहे। इराणला अण्वस्त्र बाळगता येणार नाहीत। इराण संकटावर तोडगा निघाल्यास तेथील तणाव आणि संघर्ष कमी होईल। गाझामधील संघर्षही थांबेल। दुसरीकडे हे युद्ध सुरू होताच 3 दिवसांनी 21 मुस्लिम राष्ट्रांनी इराणच्या समर्थनार्थ एक संयुक्त निवेदन जारी केलं। पाकिस्ताननं इतर अरब आणि मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र यावं आणि भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती। त्यानुसार 21 मुस्लिम राष्ट्रांच्या संघटनेनंही निवेदन जारी करत त्यातून इस्रायली हल्ल्याचा निषेध करण्यात आला। इस्रायली हल्ला म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय करारांचं उल्लंघन आहे असा दावा निवेदनातून करण्यात आला। मात्र त्या व्यतिरिक्त फार मोठी हालचाल मुस्लिम जगतात दिसली नाही किंवा अस्वस्थताही जाणवलेली नाही। ज्या पाकिस्ताननं हा पुढाकार घेत हे निवेदन जारी करण्याची मागणी केली त्या पाकिस्तानचे लष्कर प्रमुख तर बुधवारी अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावर व्हाईट हाऊसमध्ये स्नेहभोजनाला हजर होते। पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यायला हवा अशीही मागणी करून टाकली। हेच ट्रम्प खामनेई यांचा खात्मा करायला आम्हाला वेळ लागणार नाही अशी भाषाही करतात। इस्रायलनं इराणवर अणुहल्ला केला तर पाकिस्तान आमच्या बाजूने इस्रायलवर अणुहल्ला करेल अशी धमकीच इराणी अधिकाऱ्यांनी दिली होती। मात्र पाकिस्ताननं यातूनही अंग काढून घेत आमचे अणुबॉम्ब आमच्यासाठीच आहेत असं स्पष्ट केलं। त्यातच पाकिस्तान आणि इराण यांचे संबंध अलीकडे ताणले गेलेत ते बलुचिस्तानवरून। इराण पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानजवळ सीमावादीही आहे। दोन्ही मुस्लिम देश एकमेकांवर दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करतात। 2024 मध्ये तर इराणनं पाकिस्तानच्या सीमा भागात मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले होते। त्याला पाकिस्तानकडूनही उत्तर मिळालं होतं। इराण हा शिया बहुल देश आहे तर इतर मुस्लिम राष्ट्र सुन्नी बहुल आहेत। शिया सुन्नी हा संघर्ष तर ऐतिहासिकच आहे। इराण आणि इराक हे तर कट्टर विरोधक। दोघांमध्ये 1980च्या दशकात मोठं युद्धही लढलं गेलं। शिया सुन्नी वादावरूनच सौदी अरेबिया या मोठ्या अरब राष्ट्रानं 2016 मध्ये इराणसह संबंध तोडले होते। 2023 मध्ये चीनच्या मध्यस्थीनं दोन्ही देशांमध्ये समझोता झाला असला तरी सौदी जुनी दुश्मनी विसरला असेल अशी शक्यता कमी आहे। आताच्या संघर्षात इस्रायलनं चूक केल्याचं सौदीनंही म्हटलं असलं तरी त्या व्यतिरिक्त इतर कोणतंही पाऊल सौदी अरेबियानं उचललेलं नाही। तसंच इतर मुस्लिम राष्ट्रांशी इराणचे खास संबंध नाहीत। केवळ मुस्लिम राष्ट्र या एकाच समान धाग्यावर ते इराणच्या बाजूने असल्याचं दाखवतात। मात्र इराणच्या बाजूने युद्धात उतरणं म्हणजे अमेरिकेशी शत्रुत्व ओढवून घेणं। इस्रायल हा समान शत्रू असला तरी अमेरिकेला इतर पाश्चात्य देशांना दुखावणं मुस्लिम राष्ट्रांना पेलवणारं नाही। अलीकडेच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदीसह इतर 2 महत्त्वाच्या मुस्लिम राष्ट्रांचा दौरा केला होता। महत्त्वाचे करार केले होते। हे करार धोक्यात आणणं हे मुस्लिम राष्ट्रांना नकोय। त्यातच इराणचं वर्चस्व वाढणं हेही मुस्लिम आणि अरब राष्ट्रांना नकोय।
अमेरिका या सर्व राष्ट्रांना बराच शस्त्र पुरवठा सुद्धा करते, पण या राष्ट्रांचे जर आपण तेलाचे आयातदार देश पाहिले तर हे युरोप आणि अमेरिकेतले देश आहेत. याच्यामुळे बाजारपेठेच्या दृष्टीने किंवा आपण आर्थिक प्रश्नाच्या दृष्टीने जर पाहिलं तर या राष्ट्रांसाठी अमेरिका ही जास्त महत्वाची आहे. आणि त्या पलीकडे जाऊन आपण अजून एक जर कारण पाहिलं तर हे कारण असं की यात प्रादेशिक पॉवर किंवा आपण ज्याला रिजनल पॉवर म्हणतो, प्रादेशिक सत्ता ज्याला म्हणतो, हा प्रादेशिक सत्ता होण्याचा सुद्धा वाद आहे. इराण हा या प्रदेशातला एक मोठा देश आहे. सौदी असेल किंवा UAE असेल किंवा अगदी कतर, बहारीन असेल, या कोणत्याही राष्ट्राला इराण ही प्रादेशिक सत्ता झालेला आवडणार नाहीये. आणि इराण हा नेहमीच वीक राहावा, हा नेहमी दुबळाच राहावा, याच्यासाठी हे देश प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळेच या राजकारणाचा भाग म्हणूनच इराण विरोधात मग प्रसंगी इस्रायलला छुपेपणे का होईना किंवा अमेरिकेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे का होईना ही मदत या राष्ट्रांकडनं केली जाते. तसंच अद्याप इराणनेही या कोणत्याही मुस्लिम देशाकडे स्वतःहून जाहीर मदत मागितलेली नाही. अगदी इराणचा खास मित्र रशियानेही स्पष्ट केलंय की इराणनं त्यांच्याकडे कोणतीही मदत मागितलेली नाही. तर संयुक्त राष्ट्रांसमोरही इराणनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे, मात्र हस्तक्षेप किंवा मदतीची थेट मागणी केलेली नाही. नाही म्हणायला रशियानंच पुढे येत थेट अमेरिकेला इशारा दिलाय. आम्ही विशेषतः वॉशिंग्टनला इशारा देतोय की त्यांनी सध्याच्या परिस्थितीत कोणताही लष्करी सहभाग नोंदवू नये. त्यांनी असं केल्यास आत्ताची स्फोटक परिस्थिती बिघडू शकते, त्याचे फार गंभीर परिणाम होऊ शकतात. इस्रायलनेही बुशेर आण्विक प्रकल्पावरील हवाई हल्ले थांबवावेत. तिथं रशियन तज्ज्ञ काम करत आहेत हे लक्षात घ्यावं. अमेरिकन हस्तक्षेपामुळे प्रदेशातील शांतता अधिक बिघडू शकते. तर या सगळ्या संघर्षात चीननेही मध्यस्थीची तयारी दाखवत इराणची बाजू घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र इतर 21 मुस्लिम राष्ट्रांनी एका निवेदनापलीकडे फारसं मोठं पाऊल उचललेलं नाही किंवा अमेरिका इस्रायलशी बोलणी करून मध्यस्थीची तयारीही दाखवलेली नाही. त्यामुळे इराण या दोन शक्तींशी एकटाच लढतोय असं म्हणायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.